आदिवासी ग्रामीण भागातील नागरिकांच्या आणि त्यांच्या पशुधनासाठी जिल्हा पोलीस दलाचा अभिनव उपक्रम सांगवी येथे नागरिक व पशूंसाठी राबविले मोफत आरोग्य शिबिर। शिरपूर तालुका पोलीस ठाणे अंतर्गत आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांसाठी व त्यांच्या पशुधनासाठी तालुक्यातील सांगवी गावात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली 5 जुलै 2024 रोजी जिल्हा पोलीस दल व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साथीचे रोग व विविध आजारांसंबंधी आरोग्य शिबिर घेण्यात आले। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून तालुक्यातील आदिवासी ग्रामीण दुर्गम भागातील नागरिकांशी संवाद वाढावा, आवश्यक तेवढे नागरिकांना सहकार्य करून त्यांचे चांगले करता यावे आणि आदिवासी ग्रामीण भागात गुन्ह्याचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने नवनवीन उपक्रम राबवित आहेत। काही महिन्यापूर्वी आपण इथे पोलीस भरतीसाठी एक प्रयत्न केला होता की जेणेकरून मुलांना प्रोत्साहन मिळावं। पोलीस भरती काय आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन काय काय लागतं, पोलीस भरतीमध्ये कुठले कुठले इव्हेंट असतात, त्याला किती किती मार्क असतात, त्या अनुषंगाने आपण प्रयत्न केला होता। त्या अंतर्गत 5 जुलै 2024 रोजी सांगवी येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले। त्यासाठी पोलीस दलाला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनील पावरा, पशुसंवर्धन विभागाचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर विजय बाविस्कर यांचे सहकार्य लाभले। या शिबिरात सांगवी गाव आणि परिसरातील 260 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर 230 पशूंची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन 180 पशूंना लस देण्यात आली। तसेच महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना तात्काळ मदत करून त्यांचे प्राण वाचवणाऱ्या मृत्युंजय दूतच्या 20 युवकांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते जीवन रक्षा असे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले। तर आश्रमशाळेतील गरजू विद्यार्थ्यांना 110 कलर बॉक्स व नोटबुक आणि 100 स्कूल बॅगचे वाटप पोलीस दलाकडून करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते व उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे, सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनील पावरा तसेच पशु वैद्यकीय अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। तसेच शाळा परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाची पूर्ण आरोग्य टीम, पशुसंवर्धन विभागाची पूर्ण आरोग्य टीम, तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार आणि नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा आदिवासी बहुल जिल्हा आपला भाग आहे, त्या अनुषंगाने मी इथे ऑब्झर्व केले की इथल्या समस्या देखील वेगळ्या आहेत। म्हणजे आता बेरोजगारीची असेल, व्यसनाधीनची समस्या अतिशय महत्वाची आहे, शिक्षण मध्ये सोडणं ही एक मोठी समस्या आहे, आरोग्याच्या समस्या आहेत। तर मला 1-2 गोष्टी फक्त हायलाइट करायच्या आहेत की मित्रांनो, भारतामध्ये ना सगळ्यात मोठं काही काम असेल ना तर चांगला नागरिक होणं अतिशय अवघड काम आहे। एकदम चांगला नागरिक होणं, तुम्ही बघा आता मी 2-3 गुन्हे जस्ट आता ऐकत होतो आणि माझ्या मनामध्ये 2-3 गुन्हे आले की किती क्षुल्लक कारणावरनं किती मोठे गुन्हे या भागामध्ये घडलेले आहेत। याचप्रमाणे बघा अतिशय छोट्या कारणासाठी म्हणजे आपल्याकडे थाळनेरला पोलीस स्टेशनवर दगडफेक झाली, आपल्याकडे शिरपूर शहर पोलीस स्टेशनवर दगडफेक झाली, आपल्याकडे जळगाव जिल्ह्यामध्ये आपला जिल्हा नसला तरी तिथे देखील दगडफेक झाली आणि तिन्ही दगडफेकीमध्ये मध्ये एकच कारण होतं की जो संबंधित आरोपीला पोलिसांनी मेहनत करून अटक केलेला आहे त्याला आमच्या ताब्यात आहे। की आपली एक घटना, आपला एक गुन्हा, आपलं एक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं ठिकाण हे आपल्याला वैयक्तिकरित्या तर मागे नेतच, परंतु आपल्या समाजाला देखील मागे नेतं, आपल्या एरियाला देखील, आपण जिथे राहतो त्या प्रदेशाला देखील मागे नेतं। त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण चांगलं नागरिक बनलं पाहिजे। आपल्या हातून कोणताही गुन्हा होणार नाही, आपल्या हातून कोणताही लॉ अँड ऑर्डर होणार नाही, याची सगळ्यांनी मनापासून प्रयत्न केले पाहिजे। आपण एक बघितलं की आता हे गटबाजी वगैरे सोडा, आपण सर्वांगीण एका गठ्ठ्याने जर प्रयत्न केले तरच आपल्या समाजाची प्रगती होऊ शकते। आता कसं आहे मित्रांनो, यश मिळवणं ही कोणाच्या एकट्या धर्माची, कोणाची मक्तेदारी राहिलेली नाही। तुम्ही जो मेहनत घेईल त्याला यश मिळणार आहे।